1 जून पासून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार आहेत। नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत आहे। 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळेल। तर ज्यूस सारख्या या पेयांकरता अधिकचे पैसे मोजावे लागतील। वडापाव आधी 13 रुपये मिळत होता, तो 20 रुपये मिळेल। समोसा 20 रुपये, सुरुवातीला 12 रुपये होता। रगडा पाव 20 रुपये होता, आता 25 रुपये। रगडा उसळ सुरुवातीला 20 रुपये होती, आता 25 रुपये। सुकी भेळ 20 रुपयाला आधी मिळायची, आता 25 रुपये झालेले आहेत। तर चटणी भेळ आधी 25 रुपयाला मिळायची, जी आता 30 रुपये आहे। जळगावमध्ये अतिक्रमणांवरून महापौर दीपमाला काळे संतापल्यात। रस्त्यावरच अधिकाऱ्यांना सुनावलंय। स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील अतिक्रमण पाहून संतापल्यात। अतिक्रमण विभागावर हप्तेखोरीचे आरोप आहेत आणि कारवाईचे आदेशही। एकही गाडी नकोय मला माहिती एक वेळ आपण उचललेला आहे ना, सगळे सस्पेंड वाले हप्ते घेण्याची कामं पटकन करता येतात। ह्या तुम्ही नेहमी वारंवार सांगता आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे। रात्री आमच्याकडे मनुष्यबळ नसतं, म्हणजे रात्री येऊन बसतात। आता वाजले किती आहे, आता मनुष्यबळ नाही आपल्याकडे। मी पुढे मला वाद घालायचा प्रश्न नाही, तुम्ही कोणाशी बोलताय। आईसोबत चॅटिंग करतो म्हणून मित्रावर कोयत्यानं प्राणघातक हल्ला आहे। मुंबईच्या भांडुपगाव परिसरात घटना आहे। 17 वर्षाच्या आरोपीची डोंगरी सुधारगृहात रवानगी आहे। रोहित झणके या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात रोहितच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत आहे। मुंबईत जिल्हाधिकारी असल्याचा भासवून फसवणूक आहे। व्हॉट्सअपवर महसूल अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी आहे। अधिकाऱ्यांनी फसवणुकीचा प्रयत्न हाणून पाडलाय। जिल्हाधिकारी आचल गोयल असल्याचा भासवून व्हॉट्सअपद्वारे तातडीनं पैसे हस्तांतरित करण्याची मागणी केलेली होती। अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल आहे। बातमी सांगलीची आहे। सांगलीमध्ये पलूस इथल्या एका विवाहितेचा तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू आहे। हुंडा आणि मुलाकरता छळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात तक्रार आहे। तिला उचला दिवा पाहिजे होता, सारखी माझ्या पुरगीला टॉर्चर करत होती। 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं। तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता। मग देवासारख्या 2 पोरी होत्या, तरी पुरगीला माझ्या मारलं पोरग पाहिजे म्हणून। पुरगीच्या माझ्या डोक्यात काय घातलंय किंवा तिनं त्या दांड्यानं पण मारली, नवऱ्यानं, सासूनं, सुना त्या नंदाच्या नवऱ्यानं, नंदाच्या पोरग्यानं, पोरगीनं। जिचं आजचं डेथ झालं ती माझी आत्ती आहे। अँड हे झाल्यापासून लाईक आज ही पॅट्रियार्कल थॉट्स आपल्या सोसायटीमध्ये आजही आहेत आणि हे इतके एक्सटेंडला वाढलेत की डेथ होत आहे। ते लिटरली लोकांना कळत नाही आहे की मुलगा हवाय ह्याच्यासाठी इतके वेडे झालेत की ह्या हद्दपर्यंत जाऊ शकतात। समाजामध्ये किंवा मुलगा पाहिजे म्हणून जर अशा पद्धतीने एका तस्वीरचं अंत होत असेल तर समाजानं ह्यातून काही घेण्यासारखं आहे। आणि मी असं म्हणतो की अशा गुन्ह्याला शासनाने जास्तीत शिक्षा देऊन अशी पुन्हा कुणाचं धाडस होऊ नये असं करावं अशी माझी अपेक्षा। तिला एवढं टॉर्चर केलं गेलंय। मुलासाठी मुलं हवी आहेत, मुलगा हवा आहे। तिला 2 मुली आहेत, 3 वेळा तिचं ऑपरेशन झालं। डॉक्टरनी सांगितलं तर सिझर झालं। लास्ट टाइम जर आता 5व्यांदा तिचं जर ते हे झालं, प्रेग्नेंट राहिलं तर ती मरेल म्हणून, तरी सुद्धा ह्या निर्दयी नराधमांना अजिबात तिची कीव वाटली नाही आणि ती तरी तिच्यावरती अत्याचार केला आणि आज ती ह्या मरणशय्येवरती मेली ती पाक पूर्ण। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.